हाय फ्रेंड्स, अवनी किचनमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण पाहूया झणझणीत आणि चमचमीत असा सोयाबीन आणि बटाटा मसाला। हे पहा, एक वाटी सोयाबीन घेतले आहे, ते 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवले होते। एका सोयाबीन वडीचे 2 किंवा 3 तुकडे करून घेतले आहेत, छोटे छोटे। दोन हे घेतले आहे, बटाटे घेतले, ते पण स्वच्छ धुवून घेतले, छोटे पीस करून घेतले। 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं 1 वाटी, आलं लसूण कोथिंबीरीचं वाटण घेतलं आहे अर्धी वाटी, 2 कांदे घेतले आहे बारीक चिरून, 1 टोमॅटो घेतला आहे, 1 वाटी तेल घेतलं आहे, अर्धा चमचा जिरं, मूठभर कोथिंबीरी आणि 2 तेजपत्त्याची पानं। हे पहा, कढई ठेवली आहे, छानपैकी गरम झाली आहे। तेल घालून घेऊया, अर्धा चमचा जिरं घालून घेऊया, तेजपत्त्याची पानं, ते परतून घेऊया। छानपैकी एकजीव करून घ्यायची, भाजून घ्यायची छानपैकी। कांदा घालून घेऊया, 2 कांदे घेतले आहेत, ते पण छानपैकी परतून घेऊया। झाकण मारून 2 मिनिटं ठेवूया। 2 मिनिटं झाली आहे आपली। आता टोमॅटो घालून घेऊया, तो पण छानपैकी एकजीव करून घेऊया। तो पण 2 मिनिटं झाकण मारून ठेवूया। ही पहा, 2 मिनिटं झाली आणि फास्ट गॅस करायचा। आलं लसूण कोथिंबीर मिरचीचं वाटण घालून घ्यायचं आणि खोबऱ्याचं वाटण पण घालायचं, खोबरं आणि कांद्याचं, आणि आपले मसाला, मालवणी मसाला, हळद आणि मीठ, ते पण एकजीव करून घ्यायचं, छानपैकी परतून घ्यायचं। आणि 5 मिनिटं झाकण ठेवून ठेवायचं। हे पहा, तेल मस्त सुटलं आहे, वाटणला तेल सुटायला पाहिजे, छान ते हे करून ठेवायचं। आणि सोयाबीन आणि बटाट घालून घ्यायचा, छानपैकी एकजीव करून घ्यायचं आणि पाणी घालायचं। 1 ग्लास घेतलं होतं मी, अर्धा ग्लास घातलं आहे पाणी, आणि ते 5-10 मिनिटं शिजून घ्यायचं। खूप छान होते ही भाजी, पहा मस्त, खूप छान झाली आहे, मस्त झाली आहे। भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकतात। खूप छान झाली आहे बघा, मस्त झाली आहे। तुम्ही पण नक्की करून पहा, खूप छान झाली आहे, मस्त। कोथिंबीर घालून घेऊया, एकदम शेवट कोथिंबीर घालून घ्यायची। जोपून घ्यायचं। सोयाबीन आणि बटाटा आमचा मसाला मस्त झाला आहे। तुम्ही पण नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। चला तर पुन्हा भेटूया अशात एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।